साबरीनाने या वर्षी आपल्या 79वा वाढदिवस काय केला, साजरा केला. तरीही ती समाजात सक्रिय असून तिला नवीन गोष्टी शिकून घेणे आवडते आणि ती कविता करते आणि अलीकडे चित्रकलेतही आपला हात आजमावून पाहत आहे. तिच्या अनुकूलन क्षमतेची ही सर्व उदाहरणे हे प्रदर्शित करतात. आता बघा, साबरीना नावाचे कोण आहे, महिला आहे की जिचं वय 79 वय आहे. बघा, 79 वयाची महिला ही समाजामध्ये अजून सुद्धा सक्रिय आहे. ती प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेते, सामाजिक कार्यामध्ये काम करते आणि त्याचबरोबर तिला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतंय आणि कविता करते. 79 वयाची महिला कविता करते आणि त्याचबरोबर आपली चित्रकला सुद्धा सुधारण्यासाठी ती प्रयत्न करते. याचाच अर्थ हे कौशल्य लहान वयातील मुलांसाठी आहे, तरी सुद्धा 79 वर्षाची महिला हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी ती प्रयत्न करत्या. मग आता या ठिकाणी बघा, ते वय कुठलं दर्शवतंय, तर ऑप्शन नंबर 1 बघा, कालिक वय म्हणजे काय. कालिक वयचा अर्थ होतो जन्मापासून ते आजपर्यंत जे काय तुमचं वय असेल ते. म्हणजे जो आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो ना, तो बर्थडे सेलिब्रेशन करताना जे वय विचारात घेतो त्याला आपण म्हणायचं कालिक वय. मग हे तर येणार नाही. दुसरा ऑप्शन बघा, त्यानंतर सामाजिक वय. सामाजिक वय म्हणजे काय बघा, समाजाने आपल्याला एक मर्यादा घालून दिली की अमुक अमुक वयामध्ये अमुक अमुक गोष्ट होणं गरजेचं आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो सामाजिक वय. हे पण या ठिकाणी येणार नाही. मग आता या ठिकाणी बघा, मानसिक वय आणि जैविक वय. जैविक वय तर येऊ शकत नाही, मग राहिला ऑप्शन तुमचा मानसिक वय. आता मानसिक वय म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो MA. MA म्हणजे मेंटल एज. म्हणजे ती शारीरिक वयाने 79 वय आहे जन्मापासूनच, परंतु मानसिक दृष्ट्या ती काय आहे, कमी वयाची. म्हणजे ती मानसिक वय ही कन्सेप्ट दाखवत्या. म्हणजे ती लहान मुलं ज्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करतात सेम त्या पद्धतीने ती अजूनही काम करू शकते किंवा ती ऍक्टिव्ह आहे. म्हणजे इथं कुठलं वय दिसून येते आपल्याला, मानसिक